सात रस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। सात रस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। विठ्ठल रखुमाईच्या जयघोषानं, टाळ मृदुंगाच्या निनादानं आणि हरिनामाच्या गजरानं संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वारकरी संप्रदायाची भक्ती, संस्कार आणि परंपरा यांचं सुंदर दर्शन घडलं। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पालखी पूजनानं झाली। शाळेचे प्राचार्य तोजी जोश यांनी उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। आपल्या मनोगतात त्यांनी शिक्षण हे केवळ 4 भिंतींमध्ये मर्यादित नसून विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि संतांच्या विचारांची ओळख करून देणं हेही शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन केलं। Here at Sangameshwar, we believe in building a strong community of 21st century learners who are strongly rooted in Indian culture and values. Therefore, we give utmost importance to all the festivals, to all the celebrations of our country. So every festival has a story to pass on. Every festival has a value to give to the children. And every festival has a unique way of bringing the people together. So therefore, we give utmost importance to all the festivals of India because it's very important for the 21st century learners to know about Indian culture, Indian values. So, and I would like to thank the management of Sangameshwar Public School for giving importance to all these festivals, to all the celebrations, and helping us to nurture these values or instill these values among the young learners so that they become global citizens, they become productive citizens of our country. Thank you. या प्रसंगी जयश्री खुने यांनी आषाढी वारीचं धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विशद केलं। या वारीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं संगीत, नृत्य या ज्या काही त्यांच्या कलागुणांना वाव दिलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना संतांच्या भूमिकेमध्ये आम्ही बोलवलेलं होतं, तर विद्यार्थी देखील आनंदाने, उत्साहाने संतांच्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि आपल्या या संस्कृतीची ओळख त्यांनी या ठिकाणी पटवून दिलेली आहे। म्हणजे आमची ही शाळा फक्त पुस्तकी ज्ञान न देता सांस्कृतिक, सामाजिक जो काही संदेश आहे तो संदेश देणारी आणि जपणारी शाळा आहे। एक सुंदर असं नृत्य देखील आमच्या शाळेमध्ये आज सादर झालेलं आहे, ते म्हणजे भारूड। या भारुडाच्या माध्यमातून जे काही सामाजिक प्रबोधन आहे ते सामाजिक प्रबोधन देखील केलं गेलेलं आहे। म्हणजेच आमची शाळा फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून या अनेक नवीन उपक्रम राबवण्यात देखील आमची शाळा अग्रेसर आहे। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत पंढरपूर वारीचं महात्म्य, वारकरी परंपरेचं महत्त्व आणि भारतीय संस्कृतीचं जतन करण्याची गरज यावर मार्गदर्शन केलं। विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या या उपक्रमाचं त्यांनी विशेष कौतुक केलं। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, तबला आदी पारंपरिक वाद्यांच्या सुरेल साथीनं विठ्ठल भक्तिपर गीतांचं सादरीकरण केलं। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संतांची आणि वारकऱ्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून वातावरण अधिक भक्तिमय केलं। गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेलं मनमोहक नृत्य उपस्थितांच्या विशेष पसंतीला उतरलं। समाज प्रबोधनाचा संदेश देणारे प्रभावी भारूड सादर करण्यात आले। त्यानंतर संगमेश्वर पब्लिक स्कूल ते दंडवते
महाराज दत्त मंदिर अशी विद्यार्थ्यांची पायी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामस्मरणात निघालेल्या या दिंडीमुळं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. या मंगल सोहळ्याला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या शीतल काडादी, शाळेचे प्राचार्य तोजी जोश, पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक वीणा अन्नलदास, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उषा लोकरे यांनी करून दिला, तर शीतल काडादी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मी मल्लाडे यांनी प्रभावीपणे केलं, तर सुप्रिया परचंडे यांनी आभार प्रदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत शिक्षक अक्षय भडंगे यांनी संगीताचं मार्गदर्शन केलं, तर नृत्य शिक्षिका प्राची बऱ्हाणपुरे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षण दिलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळं संपूर्ण कार्यक्रम भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचं संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, काडादी परिवारातील सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच उपस्थित पालकांनी मनापासून कौतुक केलं. तसंच आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.